नक्कीच. बाळ गणेशकडून धडा. नितीन, संजय आणि अमोल नावाचे 3 मित्र असतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से जसे गाजलेले होते तसेच त्यांच्या खोड्याचे किस्सेही गाजलेले होते. ते इतके खोडकर होते की सगळे लोक त्रसत झाले होते. मित्रांनो, आज आपण असं काहीतरी करूया की आपल्याला खूप मज्जा येईल. पण आपण असं काय करू शकतो? अरे नितीन, आपल्याला काही करण्यासाठी विचार थोडाच करावा लागतो. जे करायचंय ते करून टाकायचं आणि मजा घ्यायची. पण कोणी माणूस भेटतच नाहीये ज्याला आपण थोडा त्रास देऊ शकू. अरे त्यात काय मोठी गोष्ट आहे. ते बघा, एक माणूस त्याची सायकल झाडाजवळ लावून कुठेतरी चाललाय. चला त्याच्या सायकलचा वॉल्व काढूया. शाळेतही सगळे त्यांच्यामुळे त्रसत झालेत. अमोल, नितीन आणि संजय एका झाडामागे लपतात. तो माणूस दूरवर जंगलात जातो. तो गेल्यानंतर हे तिघं त्यांच्या सायकलच्या जवळ येतात आणि त्या सायकलचे दोन्ही वॉल काढतात आणि परत झाडामागे जाऊन लपतात. थोड्या वेळाने तो माणूस त्याच्या सायकल जवळ येतो. त्याच्या पीठवर खूप जड पोती असते. अरे हे काय, कोणीतरी माझ्या सायकलची हवाच काढलीये. आता ही जड पोती पाठीवर घेऊनच पायीच घरी जावं लागेल. हे काम नक्कीच त्या खोडकर पोरांचंच असणार आहे, ज्यांच्यामुळे सारं गाव त्रसत झालंय. शेतकरी ती पोती आपल्या पाठीवर घेऊन घामाने चिंब होऊन आपल्या घरी घेऊन जातो. हे बघून अमोल, नितीन आणि संजयला खूप मजा येते. चांगलं झालं याला शिक्षा झाली. ते याने आपल्या घरी आपली नावं सांगितली होती की आपण गाड्यांच्या काचा तोडतो आहोत. हाच होता तो शेतकरी. बरं झालं त्याला शिक्षा झाली. 2-3 दिवसानंतर सगळे लोक विहिरीच्या जवळ उभे होते. सगळे विहिरीत डोकावून पाहत होते. अरे संजय, हे सगळे लोक विहिरीत का डोकवत आहेत? अरे, विहिरीच्या आत जी बादली होती ना, मी त्याची दोरीच कापून टाकली आणि आता सगळे पाणी काढण्यासाठी डोक्याला हात लावून बसलेत. आता पुढे बघ नितीन आणि मी काय काय करतो. अरे गावकऱ्यांनो, ऐका, या विहिरीत भूत आहे, भूत. काल रात्री मी बघितलं की बादली हवेत उडत होती. हळूहळू ती दोरी तुटली आणि ती बादली विहिरीत पडली. आणि ही बादली कधी वर येते तर कधी आत जात होती. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय हे. नितीनचं बोलणं ऐकून सगळे गावातले लोक पळून जातात आणि म्हणतात, कदाचित आपल्या विहिरीवर कोणीतरी बाधा केलीये. कदाचित हे मुलं खरं बोलतायत. सगळे लोक पळून जातात. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी हे तिघं सगळ्या गावाला त्रसत करत होते. एक दिवस बाळ गणेशनी ह्या तिघांना बघितलं आणि मनातल्या मनात विचार करतात, जर या तिघांना आता नाही थांबवलं तर येत्या काही दिवसात हे मोठं संकट उभं करतील. कदाचित कुणी गरीब गरजू व्यक्ती या तिघांच्या खोडीची शिकार होईल. मोठा अनर्थ होईल. यासाठी या तिघांना धडा शिकवायलाच हवा. बाळ गणेश एका लहान मुलाचं रूप घेतात आणि स्वतःला विराज असं नाव देऊन तिघांच्या समोर जातात. ऐका मित्रांनो, मलाही तुमच्यासारखं खोड्या करायला खूप आवडतं. तुझं नाव काय आहे? माझं नाव विराज आहे. पण आम्ही यावर कसा विश्वास ठेवू की तुला पण मस्ती करायला आवडते? तुझ्या डोक्यातून काहीतरी युक्ती काढ. कोणाची तरी अगदी वाईट प्रकारे खोडी काढून दाखव. तेव्हाच आम्ही तुला आमच्या ग्रुपमध्ये यायला देऊ. अरे, हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. बोला, काय करायचंय? कोणाला त्रास द्यायचा आहे? ते तर तुलाच सांगायचं आहे. सांगायचं काय मित्रांनो, तुम्हाला डोळ्यांनीच दाखवतो. चला माझ्यासोबत. बाळ गणेश चुटकी वाजवतात आणि स्वतःच्या शक्तीने तिथे एक बैलगाडी उभी करतात. पण हे तिघांना माहित नसतं. नंतर स्वतः एका शेतकऱ्याचं रूप घेऊन आणि मग विराज म्हणून त्या बैलगाडीची खीळ काढतात आणि त्या तिघाजवळ येऊन उभे राहतात. बघा मित्रांनो, आता ही धान्यानी भरलेली गाडी कशी पडेल धडम करून, आणि तो शेतकरी सुद्धा खाली चिखलात पडून जाईल. बघता बघता गाडी चिखलात फसते. शेतकरी जोर लावतो पण गाडीचं चाक चिखलातच फसलंय. सगळी पोती खाली पडतात आणि शेतकरीही चिखलात पडतो. त्याच्या तोंडाला चिखल लागतं आणि तो डोक्याला हात लावून बसतो. हे बघून विराज सहित सगळ्यांना खूपच आनंद मिळतो. सगळे जोर जोरात हसायला लागतात. बरं झालं मी शेतकऱ्याचं रूप घेतलं होतं. ह्याच्या जागेवर दुसरं कुणीतरी असतं तर किती बिचाराचं नुकसान झालं असतं. आता ह्यांचा बंदोबस्त करावाच लागेल.
काय मित्रांनो, कशी वाटली माझी खोडी? अरे विराज, तू तर आमचा गुरु निघालास. भावा, खूप मज्जा आली. आजपासून तू आमच्या ग्रुपमध्ये सामील झालायस. आजपासून तू आमच्या ग्रुपचा नेता आहेस आणि जसं तू म्हणशील तसंच आम्ही करू. बाळ गणेश जाणबुजून त्या तिघांसमोर अशा काही गोष्टी करतात, अशा खोड्या करतात, जेणेकरून त्या तिघांचा विश्वास त्यांच्यावर म्हणजे विराजवर बसतो. एक दिवस ते एक योजना बनवतात आणि त्या तिघांना म्हणतात, ऐका मित्रांनो, गावाच्या बाहेर जो रस्ता जंगलाच्या दिशेने जातो ना, आपण आज तिथे जाऊया आणि सगळ्या लोकांना तिथे सांगूया की त्या रस्त्यानी जाऊ नका. त्या जंगलाच्या रस्त्यानी कोल्हा येतो. अमोल, नितीन आणि संजय तिघेही विराजचं म्हणणं ऐकतात आणि जंगलाच्या रस्त्यात उभे राहतात. अरे विराज, आम्ही इथे असे नाही उभे राहू शकत, कारण अख्ख्या गावाला माहितीये की आम्ही किती खोड्या करतो ते. कुणी आमच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत. त्यामुळे तूच जरा इथे उभा राहा, कारण तुला इथे कोणी ओळखत सुद्धा नाही आणि तुझ्या बोलण्यावर गावातले विश्वास सुद्धा ठेवतील. ठीक आहे मित्रांनो, हरकत नाही. तुम्ही सगळे लपून राहा आणि फक्त मजा घ्या. बघा मी सगळ्या गावातल्या लोकांना मूर्ख कसा बनवतो ते. तिघजण झाडामागे लपतात आणि विराज सगळ्या गावकऱ्यांना हेच सांगतो की ह्या रस्त्याने नका जाऊ, ह्या रस्त्याने कोल्हा आहे. सगळी लोक आपली कामधाम सोडून निघून जातात. हे बघून त्या तिघांना खूपच आनंद मिळतो. काही वेळानंतर ते तिघ बाहेर येतात आणि विराजला म्हणतात, अरे, आम्हाला खूप भूक लागलीये. जेवणाची व्यवस्था झाली तर बरं होईल. सगळ्या लोकांना तर आपण पळवून लावलंय. बस एवढंच. एक काम करूया, त्या जंगलाच्या दिशेने जाऊया. तिथे खूप सारी फळं आहेत. आपण मनसोक्त फळं खाऊयात, पूर्ण जंगल फिरूयात. काय मित्रांनो, काय म्हणता? हो हो, बरोबर बोलतोयस तू. आज आपण जंगलात जाऊया, तिथे फळं सुद्धा खाऊया. खूप मज्जा येईल. आज शाळेला सुद्धा दांडी मारलीये. घुमूया, फिरूयात, मस्ती करूया, मज्जा येईल. चौघे मिळून जंगलात जातात आणि तिथे विराज त्या तिघांच्या मनात भीती तयार करण्यासाठी तयार असतो. तेव्हाच नितीन म्हणतो, अरे मित्रांनो, तुम्ही खायचं बघा जरा. तोपर्यंत मी जरा तलावात पोहून येतो. बरेच दिवस झालेत मी पाण्यामध्ये डुबकी नाही मारली. लवकर ये. अमोल आंबे तोडायला झाडावर चढतो आणि संजय एका सस्यामागे धावू लागतो आणि हीच उत्तम संधी विराजला मिळते. नितीन ज्या तलावात पोहायला जातो तिथे त्याच्या मागे भली मोठी मगर लागते. नितीन जोर जोरात आवाज देतो, विराज, विराज मला वाचव, विराज मला वाचव. अमोल ज्या झाडावर बसतो ते झाड हळूहळू वाढायला लागतं. ते हळूहळू वाढत वाढत आकाशाच्या टोक्याला लागतं. अरे विराज, तू मला लहान का दिसतोयस? अरे मी लहान नाही होतय, हे झाड मोठं मोठं होतंय. कदाचित इथे कोणीतरी भूत प्रेत असावं बाबा. काहीच वेळात संजय उलट्या दिशेने पळत येतो, पण तिथे विराज त्याला दिसत नाही. सगळे विराजला हाका मारायला लागतात. संजय, मला खाली उतरव, मी खूप वर आलोय. अरे मला या मगरीपासून वाचवा, ही माझ्या मागे लागलीये. जर मी तुम्हा दोघांना या भूतापासून वाचवलं तर मला त्याच्यापासून कोण वाचवणार? माझ्या मागे भूत लागले. विराज अदृश्य होऊन भूताचा आवाज काढतो, मी भूतनाथ बोलतोय. चांगलं झालं तुम्ही माझ्या कब्ज्यात आलात. खूप दिवसापासून मला कोणी शिकार मिळालं नव्हतं. आता मी तुम्हाला खाणार आहे. तसही मी तुमच्या मित्राला विराजला खाल्लं आहे. तिघेच्या तिघे मित्र घाबरतात आणि तिघांनाही घाम फुटतो. नाही नाही भूतनाथ, आम्हाला नका खाऊ, नाहीतर आमचे आई वडील खूप त्रस्त होतील. आम्हाला शोधायला लागतील. आम्हाला नका मारू, आम्हाला भीती वाटते. भूतनाथ, जे तू म्हणशील आम्ही तेच करू. आम्हाला माफ कर भूतनाथ. ठीक आहे, माझी आजची शिकार पूर्ण झाली आहे. तुझ्या मित्राला विराजला मी खाल्लं आहे, पण लक्षात असू द्यात, आता जर तुम्ही खोड्या केल्या तर मी तुमच्या घरी येऊ शकतो. नाही नाही, आम्ही वचन देतो की आम्ही यापुढे कधीच कोणाला त्रास नाही देणार.
कोणाचीच खोडी नाही काढणार आणि मन लावून अभ्यास करू. त्या दिवसानंतर नितीन, अमोल आणि संजयच्या मनात भीती बसते आणि आपल्या मित्र विराजला गमावण्याची खत त्यांना वाईट वाटते. आणि त्या दिवसानंतर ते खोड्या करणं सोडून देतात आणि शाण्या मुलांसारखं वागतात. हे बघून बाळ गणेशला खूप आनंद होतो आणि ते मनातल्या मनात म्हणतात, जर मी यांना धडा शिकवला नसता तर माहित नाही या तिघांनी काय केलं असतं. यांच्या मनात भीती असणं गरजेचं आहे म्हणून मला हे करावं लागलं. आता हे तिघ यापुढे कधीच असं नाही वागणार. ह्या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते की योग्य वेळात आपल्याला योग्य काम करायला हवं.